राज्यातील शेतकऱ्यांची लॉटरी लागली। महाराष्ट्र शासनाने सुरू केल्या नवीन योजना। आता जर तुम्ही गावाकडे राहत असाल आणि तुम्ही शेती करत असाल तर राज्य सरकारकडून आता तुम्हाला मिळणार वेगवेगळ्या या ठिकाणी शेतीसाठी लागणाऱ्या 10 उपयोगी वस्तू, ज्या घेण्यासाठी तुम्हाला लाखो रुपये खर्च येतो। या सर्व शेती उपयोगी वस्तू सरकारने मोफतपणे देण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेतलाय, ज्यामध्ये शेती पिकांसाठी औषध मारायचा पंप, तसेच पावसाळ्यापासून संरक्षण करण्यासाठी एक ताडपत्री, शेतकरी बांधवांना 3 महिन्यातून एकदा मोफतपणे गॅस सिलेंडरची टाकी, एक छोटीशी पिठाची गिरणी, तसेच शेतकरी बांधवांना 10 शेळ्या देण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे। त्यामुळे आता शेतकऱ्यांची लॉटरी लागली असं म्हणावं लागेल। जर तुम्ही पंचायत समिती क्षेत्रात त्या ठिकाणी राहत असाल, जर तुम्हाला शेतीसाठी अवजारे त्या ठिकाणी लागणार असतील तर वेगवेगळ्या वस्तू या ठिकाणी मोफतपणे सरकारच्या माध्यमातून दिले जाणार आहे। पुढील 2 दिवसांच्या आतमध्ये हा एक अर्ज भरून तुम्हाला या सर्व वस्तू आता घेण्यासाठी पंचायत समितीच्या माध्यमातून पैसे आता मंजूर करण्यात येणार आहे। तसेच मोफत 1 लाख रुपयांचं कर्ज सुद्धा उपलब्ध करून दिले जाणार आहे, जे बिनव्याजी आता तुम्हाला 1 वर्षांसाठी वापरता येणार आहे। शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महाराष्ट्र सरकारने एक प्रकारची नवीन वेगळी योजना या ठिकाणी सुरू केली आहे, ज्या अंतर्गत सरकारने नवीन योजना या ठिकाणी माध्यमातून आता ज्यामध्ये सर्व वस्तू तुम्हाला सरकारच्या माध्यमातून आता मोफत दिल्या जाणार आहेत। तसेच काही वेळेला त्या ठिकाणी शेतकऱ्यांना लाईट उपलब्ध नसते, पाऊस असल्यामुळे अनेक जिल्ह्यामध्ये लाईट नसते, जसे की बीड असेल, तसेच त्या ठिकाणी बुलढाणा असेल, अशा जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी शेतकऱ्यांना वेळेवर लाईट नसल्याने पिके वाळून जातात। त्यामुळे डिझेलवर चालणारा एक पंप देखील सरकारच्या माध्यमातून उपलब्ध करून दिला जाणार आहे। पंचायत समितीमार्फत डिझेल पंप देणार आहेत आणि यासाठी तुम्हाला काही अनुदान सुद्धा सरकारच्या माध्यमातून आता दिलं जाणार आहे। राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी आता अनुदान मंजूर करण्यात आलंय। यामध्ये 5 HP चा आता डिझेल पंप शेतकऱ्यांना तुम्हाला मिळणार आहे। हा पंप मिळण्यासाठी थोडासा वेगळा एक अर्ज सुद्धा शेतकरी बांधवांना करायचा आहे। त्याचबरोबर पावसाळ्यामध्ये बऱ्याच वेळा पीक झाकण्यासाठी ताडपत्री लागत असते आणि किती ताडपत्र्या नवीन विकत घेतल्या तरी ती त्या ठिकाणी फाटतच असते। त्यामुळे तुम्हाला एकदम मजबूत अशी ताडपत्री सरकारच्या माध्यमातून मोफत दिली जाणार आहे, ज्याची किंमत जर पाहिली तर 3000 रुपयांची एक ताडपत्री देखील या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून तुम्हाला मोफतपणे आता या ठिकाणी दिली जाणार आहे। ताडपत्री घेण्यासाठी देखील पंचायत समितीतून आता पैसे मिळणार आहेत। 5 HP डिझेलचा पंप, ताडपत्रीचे पैसे, अशा महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून दिल्या जाणार आहेत। याचबरोबर 8 महत्त्वाच्या गोष्टी देखील यामध्ये आहेत, ज्या फ्रीमध्ये तुम्हाला आता मिळणार आहेत, ज्यासाठी अर्ज कशा पद्धतीने तुम्हाला करायचा आहे, कशा पद्धतीने या सगळ्या नवीन योजनांचे पैसे तुम्हाला आता या ठिकाणी मिळवायचे आहेत, सगळं सविस्तर पाहण्याकरिता हा व्हिडिओ शेवटपर्यंत सर्वांनी नक्की बघा। तसेच तुमच्याकडे जर घरामध्ये पिवळे व केशरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला 10 शेळ्यांना अनुदान सरकारच्या माध्यमातून दिलं जाणार आहे। तसेच शेतकरी बांधवांना एक छोटीशी पिठाची गिरणी देखील या ठिकाणी आता सरकारच्या माध्यमातून दिली जाणार आहे। आता नवीन योजना सरकारच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेत, त्याचे पैसे सुद्धा तुम्हाला पंचायत समितीमध्येच आता दिले जाणार आहेत। 1 लाख रुपये बिनव्याजी कर्ज 1 वर्षासाठी तुम्हाला दिले जाणार आहे। त्यानंतर तिसरी योजना अशी आहे, ती म्हणजे तुम्ही जर तुमच्या शेतामध्ये टोमॅटो, बटाटा अशा प्रकारची पिके जर या ठिकाणी केली असेल आणि बाजारामध्ये टोमॅटो त्या ठिकाणी बटाटा जर तुम्ही विकत घेऊन जाणार असाल तर त्यासाठी तुम्हाला 5 त्या ठिकाणी प्लास्टिकची आता फायबरची कॅरेट हे देखील त्या ठिकाणी पंचायत समितीमध्ये तुम्हाला उपलब्ध करून दिले जाणार आहेत। तुम्हाला खूप मोठा लाभ सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलाय। याचा लाभ कसा घ्यायचा नक्की तुम्ही या ठिकाणी पाहायचं आहे। राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी पंचायत समितीकडून हे पैसे आता या ठिकाणी तुम्हाला दिले जाणार आहेत। अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे, कशा पद्धतीने सगळे पैसे मिळवायचे आहेत, सगळं सविस्तर तुम्हाला आता या ठिकाणी जाणून घ्यायचं आहे। जर तुमच्या आसपास पंचायत समिती असेल तर तुम्हाला शेतकऱ्यांना बऱ्याच वेळा काय होतं, विहिरी त्या ठिकाणी लांब असते आणि विहिरीतून शेतात पाणी आणण्यासाठी
पाईपलाईन लागते, तर ही पाईपलाईन आता 2.5 इंचाची पंचायत समितीकडून आता तुम्हाला मोफतपणे सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी दिली जाणार आहे। फक्त यासाठी काही निकष आहेत, काही अटी आहेत। या अटी आणि निकषामध्ये शेतकरी बांधवांनो तुम्ही बसला तर तुम्हाला या ठिकाणी काही कागदपत्रासहित एकाला एक जोडून अर्ज 2 दिवसांच्या आतमध्ये या ठिकाणी करणं गरजेचं आहे। काही मोजकेच अर्ज बाकी राहिलेत, हे अर्ज तुम्ही भरला का तुम्हाला या सगळ्या योजनांचा लाभ आता घेता येणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पिवळ्या व केशरी रेशन कार्डावरती फक्त शेतकरी बांधवांना एक छोटीशी त्या ठिकाणी आता तुम्हाला दळणाची पिठाची गिरणी तुम्हाला छोटीशी दिली जाणार आहे। तसेच त्या ठिकाणी तुम्हाला 3 महिन्यातून एकदा मोफत गॅस सिलेंडरची टाकी दिली जाणार आहे। तसेच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 1 लाख रुपये बिनव्याजी कर्ज 1 वर्षांसाठी तुम्हाला आता वापरायला त्या ठिकाणी दिलं जाणार आहे। तसेच आता नांगरणीसाठी ट्रॅक्टर भाड्याने आणण्याचा खर्च जर तुम्हाला वाचवायचा असेल तर तुम्हाला अवजार हवा असेल तर अवजारासाठी देखील अनुदान मिळणार आहे। फवारणीसाठी तुम्हाला औषधाला त्या ठिकाणी एक तुम्हाला पंप देखील मिळणार आहे, स्प्रे पंप तुम्हाला मिळणार आहे। आता या वस्तू घेण्यासाठी तुम्हाला काय काय करावं लागणार आहे तुम्हाला या ठिकाणी सर्व सविस्तर माहिती आता तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्यास सुरुवात करत आहे। आता पहा, तुम्हाला त्या ठिकाणी गहू, बाजरी, ज्वारी हे तुम्हाला दळून आणण्यासाठी बाहेर आता तुम्हाला जाण्याची गरज नाही। तुम्हाला पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारकांना म्हणजे शेतकऱ्यांना घरात दळण्यासाठी पिठाची गिरण मिळणार आहे। तसेच या ठिकाणी आता सरकारच्या माध्यमातून 25,000 कोटी रुपयांची तरतूद खास गावात राहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आता त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे। जर तुम्ही गावात राहत असाल, पंचायत समिती क्षेत्रात राहत असाल तर तुमच्यासाठी सर्वात मोठी खुशखबर या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आली आहे। कारण की आता पंचायत समितीने आता खास शेतकऱ्यांसाठी आता गावात राहणाऱ्या लोकांसाठी नव्या योजना या ठिकाणी सुरू केल्या आहेत, ज्या अंतर्गत 10 वेगवेगळ्या लाभ वेगवेगळ्या योजनेद्वारे शेतकऱ्यांना मोफत मिळणार आहे। लाखोंचा लाभ या ठिकाणी शेतकरी बांधवांना मिळणार आहे। पंचायत समितीमार्फत आता ही योजना सुरू करण्यात आल्या। हिचा लाभ घेण्यासाठी कशा पद्धतीने अर्ज करायचा आहे, बँक खाते कशा पद्धतीने जोडायचं आहे, कुठे आता अनुदान मिळणार आहे, कागदपत्र कशा पद्धतीने जमा करायचे आहेत, सगळं सविस्तर जाणून घेऊया। पहा, या ठिकाणी केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या योजना कायम येत असतात। तुम्हाला माहिती असेल, राज्य सरकार आणि केंद्र सरकार कायम पैसे वाटत असतं। जसं की तुम्हाला PM किसानचे 2,000 मिळतात, नमो शेतकरीचे 2,000 मिळतात, लाडक्या बहिणी तुमच्या बायकोला तुमच्या बहिणीला 1,500 रुपये महिन्याच्या महिन्याला राज्य सरकारकडून मिळतात। अशा प्रकारच्या योजना नवनवीन काढत असतं, परंतु तुम्हाला त्या ठिकाणी माहिती नसल्यामुळे या योजनांचा फायदा घेता येत नाही। तसेच काहींना घरकुल मंजूर करून दिलेत, काहींना विहिरी अनुदान त्या ठिकाणी मंजूर करून दिलेत, म्हणजे विहिरी त्या ठिकाणी मंजूर करून दिलेत। अशा प्रकारे नवनवीन योजनांचा सरकार त्या ठिकाणी आणत असतं। याचा फायदा तुम्हाला करून घ्यायचा असतो। योग्य वेळी जर याचा फायदा घेतला तर नक्कीच तुम्हाला या ठिकाणी अनुदान मंजूर करण्यात येत असतं। मग यासाठी तुमचं बँकेचं खातं असणं गरजेचं आहे आणि त्या खात्यामध्ये तुमचं या ठिकाणी आता चालू असणं गरजेचं आहे। आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणं गरजेचं आहे। अजून पण काही अटी पात्रता आहेत, त्यामुळे तुमच्याकडे रेशन कार्ड असेल तर तुम्हाला मोफत पिठाची गिरणी, 10 शेळ्या, त्यानंतर तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेतकरी बांधवांना तुम्हाला औषध मारायला एक पंप, ताडपत्री, त्या ठिकाणी जर तुम्हाला लाईट जर तुमच्यात ये जा करत असेल आणि तुम्हाला जर त्या ठिकाणी डिझेलवर चालणारा पंप पाहिजे असेल तर तुम्हाला ते सुद्धा या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून कशा पद्धतीने मिळणार आहे, यासाठी अर्ज कुठे जाऊन करायचा आहे, कशा पद्धतीने अनुदान मिळवायचं आहे, नक्की पहा। राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना 10 वेगवेगळ्या योजनांद्वारे आता वस्तू मोफत मिळणार आहेत। त्यामुळेच या योजनेचा लाभ तुम्हाला जर घ्यायचा असेल तर या ठिकाणी तुम्ही आता काळजीपूर्वक बघणं गरजेचं आहे। आपण योजना कोणत्या कोणत्या आहेत, कोणत्या वस्तू या योजनेद्वारे मिळणार आहेत, पंचायत समितीच्या माध्यमातून हे पैसे डायरेक्ट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये कशा पद्धतीने जमा करण्यात येणार आहेत, कशा पद्धतीने अर्ज करायचा आहे, सर्व सविस्तर माहिती आता या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे। आता कागदपत्रे यासाठी फक्त 5 तुम्हाला कागदपत्रे यासाठी लागणार आहेत। बघा, 5 कागदपत्रामध्ये तुम्हाला अर्ज भरता येणार आहे आणि तुम्हाला या 10 वस्तूंची त्या ठिकाणी मोफतपणे वाटप आता करता येणार आहे। बघा, सरकारच्या माध्यमातून आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला पहिलं कागदपत्र सांगितलंय, शेतकरी बांधवांकडे मतदान कार्ड पाहिजे। बघा, या ठिकाणी मतदान कार्ड शेतकरी बांधव करत असतात, परंतु त्यांना या ठिकाणी कोणत्याही योजनाचा लाभ लवकर मिळत नाही। यासाठी या योजना सरकारच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेत। यासाठी तुमच्याकडे मतदान कार्ड असणं गरजेचं आहे। आता तुम्हाला यासाठी सांगितलंय, पहिल्या योजनेच्या माध्यमातून
5 HP डिझेलवर चालणारा पंप, दुसऱ्या योजनेतून ताडपत्री, तसेच तिसऱ्या योजनेतून 10 शेळ्या मोफतपणे, तिसऱ्या योजनेतून एक छोटीशी पिठाची गिरणी, त्या ठिकाणी 4 नंबरच्या योजनेतून आता तुम्हाला सगळ्यांना 1 लाख रुपये मोफतपणे बिनव्याजी कर्ज सरकारच्या माध्यमातून आता उपलब्ध करून या ठिकाणी दिलं जाणार आहे। सरकारच्या माध्यमातून आता बघा अजून पण काही त्या ठिकाणी योजनाच्या आधारे तुम्हाला अजून पण वस्तू आहेत, काळजीपूर्वक शेवटपर्यंत बघायचं आहे, कारण आपण अर्ज कसा भरायचा, यासाठी पात्रता कोणती आहेत आणि तुम्हाला कसा लाभ मिळवायचा सर्वांना सांगतो। फक्त तुमचं काम काय, तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आता बघा तुम्हाला गांडूळ खत निर्मिती करायची असेल, जैविक खत निर्मिती करायची असेल, कीटकनाशक खरेदी करायची असतील तर यासाठी देखील भरघोस मदत तुम्हाला आता सरकारकडून मिळणार आहे। पहा तुम्हाला प्रत्येक योजनाची टप्प्याटप्प्याने माहिती या ठिकाणी देणार आहे। माहिती दिल्यानंतर तुम्हाला कारण कसं प्रत्येक योजनेचा लाभ तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारे देण्यात येतो, त्यामुळे सगळ्या योजना लक्षपूर्वक ऐका। कोणती जरी गोष्ट तुम्हाला लागत असेल तर एक वेगळा अर्ज तुम्हाला करावा लागतो, त्यामध्ये बँकेचं खातं जोडावं लागतं, तरच तुम्हाला या योजनेसाठी आता अनुदान सरकारच्या माध्यमातून मंजूर या ठिकाणी तुम्हाला करून देत असतात। बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला या ठिकाणी सांगतो, सर्वांनी लक्ष देऊन बघा। आता डिझेलवर पंप तुम्हाला लागत असेल तर तुम्हाला अर्ज कसा करायचा ते तुम्हाला पुढे सांगतो। त्याचबरोबर आता 20 kg क्षमतेचं जे तुम्हाला निळं लाल जे कॅरेट असतं, बटाटे टोमॅटो भरायला, ते सुद्धा उपलब्ध करून पास दिले जाणार आहेत। बघा 2.5 इंचची PVC पाईपलाईन देखील तुम्हाला सरकारच्या माध्यमातून पाईपा त्या ठिकाणी मोफत दिले जाणार आहेत। बॅटरी ऑपरेटर स्प्रे पंप मिळणार आहे। आता पहा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या मुलांना आता 12वी पर्यंत शिक्षण मोफतपणे देखील आता दिले जाणार आहे। परंतु कोणाला दिले जाणार आहे तर त्यांना पिवळे व केशरी रेशन कार्ड असेल, फक्त त्यांनाच या ठिकाणी आता मोफतपणे सरकारच्या माध्यमातून आता हे शिक्षण देखील दिले जाणार आहे। तसेच यासाठी अट कोणती आहेत तर बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सरकारच्या माध्यमातून पिवळे व केशरी रेशन कार्ड असणाऱ्या शेतकऱ्यांनाच हा लाभ सर्व मिळणार आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा। त्यामुळे पिवळे व केशरी रेशन कार्ड असेल तरच तुम्ही हा व्हिडिओ लक्षपूर्वक बघा, तुम्हालाच लाभ या ठिकाणी मिळणार आहे। पांढरे रेशन कार्ड धारकांना हा लाभ सरकारच्या माध्यमातून आता या ठिकाणी दिला जाणार नाही, असं सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यात आलंय। आता पहा कोणत्या योजनेद्वारे कसा अर्ज भरायचा आहे आणि कसा अनुदान मिळवायचं आहे। सरकारच्या माध्यमातून आता बघा केंद्र सरकारच्या माध्यमातून, राज्य सरकारच्या माध्यमातून आता मोफत पिठाची गिरणी या ठिकाणी कोणाकोणाला मिळणार आहे तर बघा ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखांच्या आतमध्ये आहे, तसेच ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर ID कार्ड आहे, ज्या शेतकऱ्यांकडे पिवळं व केशरी रेशन कार्ड आहे, ज्या शेतकऱ्यांकडे मतदान कार्ड आहे, अशा शेतकऱ्यांना या ठिकाणी मोफतपणे पिठाची गिरणी देण्याचा निर्णय या ठिकाणी झाला आहे। तसेच त्या ठिकाणी तुमच्या जर मुली शाळेत जात असतील तर त्यांना एक सायकल सुद्धा सरकारच्या माध्यमातून आता मोफत दिली जाणार आहे। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला 10 शेळ्या कुठून घ्यायच्या, कसा अर्ज करायचा आणि अनुदान कसं मिळणार आहे तर बघा या ठिकाणी राज्यातील पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारकांना या ठिकाणी तुम्हाला आता शेळ्या देखील आता मोफतपणे दिली जाणार आहेत। तसेच तुम्हाला 1 लाख रुपयाचं अनुदान या ठिकाणी तुम्हाला कर्ज स्वरूपात उपलब्ध करून दिलं जाणार आहे, तुम्हाला मोफतपणे 1 वर्षासाठी वाटप होणार आहे। तर हे कोणाकोणाला मिळणार आहे सर्व वस्तू तर यामध्ये सरकारच्या माध्यमातून 14 जिल्ह्यांची निवड करण्यात आल्या। शेतकऱ्यांचे जिल्हे म्हणून ओळखले जातात, त्या 14 जिल्ह्यामध्ये या सर्व सुविधा आता उपलब्ध करून सरकारच्या माध्यमातून दिले जाणार आहेत। मग ते 14 जिल्हे कोणते आहेत ते पाहू आणि त्यानंतर अर्ज कसा करायचा ते पाहू। यासाठी सर्वांनी आता इथून पुढे काळजीपूर्वक बघायचं आहे। यामध्ये पहिला जिल्हा सांगण्यात आलाय छत्रपती संभाजीनगर, दुसरा जालना, तिसरा नांदेड, त्यानंतर बीड, धाराशिव, परभणी, लातूर, हिंगोली, अमरावती, वाशिम, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, वर्धा या जिल्ह्यामध्ये आता या वस्तूंचा लाभ तुम्हाला दिला जाणार आहे। आता तुम्हाला वाटत असेल की या जिल्ह्यामध्ये का निवड करण्यात आल्या, राज्य सरकारच्या माध्यमातून रेशन कार्डवर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पैसे देखील 9,000 रुपये वर्षाला दिलं जातं। त्याचं कारण म्हणजे शेतकऱ्यांचे जिल्हे म्हणून आता जे जिल्हे सांगितलेत या जिल्ह्यांची नोंद आता या ठिकाणी सरकारने केल्या, त्यामुळे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कायमच त्या ठिकाणी लाभ मिळत असतो। यामध्ये तुम्हाला रेशन कार्डावरती आता तुम्हाला 10 शेळ्यांना अनुदान मिळणार आहे, याची चौकशी तुम्ही पंचायत समितीमध्ये करायची आहे। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला 1 लाख रुपयेपर्यंत बिनव्याजी कर्ज तुम्हाला बँकामध्ये आता कर्जमाफी झाल्यानंतर उपलब्ध करून दिलं जाणार आहे। लगेचच कर्जमाफी कधी होणार आहे तर लक्षात ठेवा 26 त्या ठिकाणी जूनला,
म्हणजेच तुम्हाला जून महिन्याच्या 2026ला तुम्हाला कर्जमाफी होणार आहे। त्यानंतर लगेचच तुम्हाला 1 लाख रुपयेपर्यंत बिनव्याजी 1 वर्षासाठी कर्ज दिलं जाणार आहे। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ताडपत्री तुम्हाला पंचायत समितीमध्ये या ठिकाणी अनुदान मिळणार आहे, तिथे तुम्ही जाऊन चौकशी करू शकता। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता 5 HP आता डिझेलवर चालणारा पंप यासाठी अनुदान मिळणार आहे सरकारच्या माध्यमातून, याची चौकशी तुम्ही पंचायत समितीमध्ये करू शकता। अधिक माहितीसाठी तुम्ही कृषी विभाग पंचायत समिती या ठिकाणी चौकशी करू शकता। तसेच या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता तुम्हाला रेशन कार्डावरती गॅस सिलेंडर टाकी कोणाकोणाला मिळणार आहे, तर पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारकांना अन्नपूर्णा योजनेअंतर्गत तुम्हाला सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी तुम्हाला मोफत गॅसची टाकी वर्षातून 3 टाक्या तुम्हाला दिले जाणार आहेत। याचा लाभ तुम्हाला लवकरच सुरू होणार आहे। यासाठी तुम्हाला अर्ज कधी सुटणार आहेत, तर पुढच्या महिन्याच्या 1 तारखेपासून याचे अर्ज आता सुटणार आहेत। याचा लाभ तुम्ही पुढच्या महिन्याच्या 1 तारखेपासून सुरू होणार आहे। नक्की या संदर्भातील चौकशी तुम्ही पंचायत समितीमध्ये सुद्धा अनेक त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांना विचारू शकता। तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आता सबस्क्राइब करा। धन्यवाद।